अरे बेकार, आज तर खतरनाकच माहोल होता ना रे बावा. त्याला रे थांब बोट्टे, पहिल्यापासून सांगतो. तर राम राम रे बोट्टे हो. काय म्हणता भाऊ? सकाळी उठलो न पप्पा दिसला आपल्या हातचा नख. मग काय कापा लागला आपल्याला. भाऊनं पाहणं पूर्ण अख्खच्या अख्खं नकच कापलं न. मग काय तुम्हाला माहितच आहे. तयारी वगैरे केली न आपल्याला लागते म्हाताराणीचे दर्शन घ्यायला. बाई मंदिरातून फटकनी म्हाताराणी दर्शन घेऊन घेतले न. कारण त्यानंतर आपल्याला जायचं होतं बहुत दुकानात. आज सकाळीच काम होतं न. मग काय नान करते काय, मारली ना गाडीले की निघालो सरळ दुकानावर जायला. तिथपर्यंत चिनू जावा झाला. अरे मी येतो रे, तू थांब रे. म्हटलं बाई घरी मी जाऊन आलो 2 मिनिटात. मग काय आलो मी डायरेक्ट दुकानात आपले काम आटपून घेतले. कारण त्याच्यानंतर मग चिनू भाऊले गाडी द्यायची होती. मग चिनू भाऊले आल्यावर काय पाहिजे तर दळण न्यायला भाऊले गाडी पाहिजे. हा ना भाऊ, फटे तो फटे नवाबी ना घटे कार्यक्रम आहे इथं. मग काय आपण आलो चिनू भाऊ संग, कारण आपल्याला झेंडा शिवायला टाकायचा होता. मग म्हटलं आता कुठे घरी जाता, चिनू भाऊच्या समोरच झेंडा शिवून द्या आमच्या. मग काय घरी आलो, नाचत बाई सुट्टी होती तर घरी पाहणं संध्याकाळी. या खतरनाक जेवण आहे ना रे भाऊ. आज तर माहोल आहे. मग काय जेवण आणून घेतलं ना आलो न बाई चौकात. कारण आज होता भाऊ कावडचा पहिला सोमवार. आणि तेलाऱ्यात म्हणजे माहोल तर एकच नंबर असते. आली ना आपल्या जुने शहर वाशीची कावड भाई या डीजे जास्त जिरली माई. बरं झालं चौकात निघालो. चौकात तर एवढं भयानक कॉम्पिटिशन झाली काय सांगू पोट्ट्यो. मग काय निघाले ना आपल्या जुने शहर वाशी वांगेश्वरले पाणी आणायले. मग काय आपण दर्शन घेऊन घेतलं. आणि साऊंडची क्वालिटी तर एवढी भारी होती भाई पोट्ट्यो, काय सांगू, तुम्ही ऐकून घ्या. बसलो होतो हे कुठची कावड रे बा. हे हिवरखेडवाले पोट्ट्यात वांगेश्वरून पाणी निवरायले. खतरनाक काम आहे ना. चला मग आजच्या एवढंच, भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.